बीड़ जिले की गेवराई तालुका के तांदला गांव में पिछले 4 दिनों से जारी किसानों का उपोषण अब उग्र रूप लेने लगा है। जिले के 140 गांव के किसान जायकवाड़ी और कृष्णा घाटी से पानी की मांग को लेकर एकजुट हुए हैं और खेती के लिए जल आपूर्ति सुनिश्चित करने के हेतु लोक लड़ा आंदोलन चला रहे हैं। बीड़ जिले के तांदला गांव में जायकवाड़ी और कृष्णा घाटी से पानी की मांग को लेकर 140 गाँव के किसान पिछले 4 दिनों से उपोषण कर रहे हैं। अजय पाटिल सालुंके की तबीयत बिगड़ने के बाद आंदोलन और उग्र हो गया। सरकार की बेरुखी से नाराज किसानों ने महायुति का घोषणा पत्र जलाया और हवाई अड्डा नहीं पानी दो के नारे लगाए। किसानों की अन्य मांगों में कर्ज माफी, नदी जोड़ योजना और सिंचाई की स्थायी व्यवस्था शामिल है। किसानों ने चेतावनी दी कि अगर मांगे नहीं मानी गई तो आंदोलन और तीव्र किया जाएगा। शासनाने जे जाहीरनामा काढला त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी न केल्यामुळं आम्ही त्या जाहीरनाम्याची होळी केली। 4 दिवसापासून उपोषण चालू आहे आणि अजय पाटलाची प्रकृती खूप खालावली आहे, तरी कुठलाही मंत्री या ठिकाणी आलेला नाही। त्याच्यामुळे आंदोलन तीव्र पेटले जाईल। याची दखल जर वेळीच न घेतल्यास याचा खूप रुद्र परिणाम होईल शासनावर। तरी त्वरित शासनाने आज त्याची वेळीच दखल घ्यावी ही सर्व नेत्यांना विनंती आहे व अजितदादा सारख्यांनाही विनंती आहे। नमस्कार। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र ज्या शेतकऱ्याच्या याच्या चालत आहे, आज ते शेतकरी अत्यंत दुःखी आहे महाराज। आणि त्याच्यात बीड जिल्ह्याकडे जर बघितलं तर हा बीड जिल्हा जो आहे हा दुष्काळी भाग म्हणून बघितलं जातं। आणि त्या बीड जिल्ह्यामधून असे 140 गाव आहेत, त्या 40 गावाला आज पाणी पिण्यासाठी नाही। आणि आपल्या परिसरामध्ये जर कोणाचा काही कार्यक्रम करायचा असेल त्या कार्यक्रमात देखील पाण्याची अडचण येत आहे। म्हणून तो पाण्याचा चाललेला लढा आणि आज 4 दिवस झाले आहे आमचे अजय भाऊ साळुंके यांनी अन्नाचा त्याग केलेला आहे, पाण्याचा त्याग केलेला आहे। हा कशासाठी केलेला आहे? इकडे बळीराजा सुखी व्हावा। इकडे बळीराजा आणि बळीराजा कशाने सुखी होईल? माझे आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते अजितदादा पवार यांना विनंती आहे, आम्हाला विमानतळ नको, आम्हाला तुमचं दुसरं काहीच नको, आम्हाला जे पाहिजे हे पाण्याची गरज आहे। इथल्या शेतकऱ्याला जे आहे शेतकरी कशाने सुखी होईल? हा पाण्याने सुखी होईल। आणि म्हणून पाणी लय लांब नाही, पाणी फक्त जवळच आहे, पण ते आणण्यासाठी किती किलोमीटर आहे? एकूण आहे 35 किलोमीटर महाराज। जर जायकवाडी धरणाचं पाणी 500 किलोमीटर जात असेल, 300 किलोमीटर जात असेल, 200 किलोमीटर जात असेल, मग अजित पवार आमच्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत, अजित पवारला माझे हात जोडून विनंती आहे, पाय पडून विनंती आहे, दादा हे पाणी लय लांब नाही आणि हे पाणी फक्त 35 किलोमीटर आहे आणि 35 किलोमीटरचे जे शेतकरी आहेत हे सुखी करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे। मी वारकरी संप्रदायाच्या वतीने अमोल महाराज डोंगरे काजाळा हे तुम्हाला हात जोडून विनंती करीत आहे। शासनाने जो जाहीरनामा दिला निवडणुकीच्या आधी, त्या जाहीरनामाची आम्ही सर्व गावकऱ्यांनी आणि 140 गावातील लोकलढ्यातील सर्व शेतकऱ्यांनी आज तांदळा गावी उपोषण स्थळी त्याची होळी केलेली। होळी करण्याचं कारण एकच आहे की गेले 4 दिवस झाले अजय पाटील या ठिकाणी आमरण उपोषण पाणी सुद्धा त्यागलंय, पाणी सुद्धा त्यांनी त्याग केलाय आणि पाणी सुद्धा नाही घेतलेलं। डॉक्टर कित्येंदा येऊन गेले, त्यांना आग्रह केला की नाही का तुम्ही पाणी घ्या, नसता त्यांची प्रकृती खूप खालवलेली आहे। त्यांचा बीपी काल 113 होता आणि डायरेक्टली तो आज 170 राहिलेला आहे। त्याकरता माझी पालकमंत्र्याला एक विनंती आहे की आम्हाला विमानतळ नकोय आणि आम्हाला नाही का शेतकऱ्याला सुखी करण्यासाठी आम्हाला पाणी पाहिजे। त्याकरता दादा तुम्ही प्रचार सभामध्ये म्हणाले होते की आम्ही नाही का गेवराईच्या विकासासाठी 4000 कोटी रुपयाचा खर्च करणार आहेत आणि मी माझ्या काळामध्ये गेवराई तालुका सुखीचा करणार आहे। तसंच माझा गेवराई तालुका नाही पण नव्हे तर बीड जिल्हा तुमचाच आहे, तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात। आम्हाला शेतकऱ्याला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे की इथं पाणी आल्यानंतर बीड, शिरूर, राहिलेला भाग माजलगाव आणि गेवराई हे जो वंचित भाग राहिलेला आहे, वंचित शेतकरी सुखी आणि समाधानी होतील हे आम्ही तुमच्याकडून खूप आशाने पाहतो। ही एवढी विनंती आहे सर्व आंदोलनकर्त्यांची, 140 गावाच्या शेतकऱ्याची एक विनंती आहे। या विनंतीला तुम्ही नाही का लवकरात लवकर या आंदोलनाला लक्ष घालावं ही नम्र विनंती।
जायकवाडी धरण किंवा कृष्णा खोऱ्यातील पाणी सिंदफणा नदी पात्रात आणि या हायवे लगतच्या भागाच्या शेतकऱ्यांना मिळावं यासाठी गेल्या 1 वर्षापासून 140 गावातील शेतकरी मिळून आम्ही लोकलढा आंदोलन उभा केलं आहे. आंदोलन चालू असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब व विरोधी पक्ष नेते सगळ्यांना भेटलो तर आम्ही आमच्या मागण्या मांडल्या. काही बंदरांना मंजुरी दिली, परंतु आमचे विषय आणखी शासन प्राधान्याने सोडवत नाही. त्याच्यामुळे गेवराई तालुक्यातील तांदळे येथे गेल्या 4 दिवसापासून अजय पाटील साळुंके या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. जायकवाडी किंवा कृष्णा खोऱ्याचं पाणी आमच्या भागाला मिळालं पाहिजे. शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे. नदीजोड प्रकल्प झाला पाहिजे. या मागण्यांसाठी हे उपोषण चालू आहे. या उपोषणाकडे शासन लक्ष देत नसल्याने आम्ही सर्व शेतकरी हतबल झालो असून यानंतर तीव्र या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. आज आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी केली आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पाणी मागतो, परंतु सरकार आम्हाला विमानतळ आमच्या मातीत थोपत आहेत. आम्हाला विमानतळाची गरज नाही, आम्हाला पाणी पाहिजे. लातूरला विमानतळ आहे, उस्मानाबादला विमानतळ आहे, या ठिकाणी विमानतळ आहेत, परंतु त्या ठिकाणी आणखी विमान सेवा सुरू झाली नाही. त्या जिल्ह्याला विमानतळाचा काही फायदा झाला नाही. तसं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमानतळाचा काही फायदा होणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला अगोदर विमानतळ नको, आम्हाला पाणी पाहिजे, शेतीला पाणी पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे. दुसरं म्हणजे काल या नांदेड या ठिकाणी अमित शहानी सांगितलं की मराठवाडा वॉटर ग्रीडचं पाणी येत्या 5 वर्षात पूर्ण मराठवाड्यातल्या शेतीला जाईल. परंतु आम्हाला या ठिकाणी खेद वाटतो की मराठवाडा वॉटर ग्रीड या योजनेमध्ये केंद्र सरकारने शेतीला पाणी मिळावं या धोरणाला मंजुरीच दिलेली नाही. यासाठी मंजुरीच नसताना मग मराठवाडा वॉटर ग्रीडचं पाणी आपल्याला मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार कसं? त्याच्यामुळे मराठवाडा वॉटर ग्रीड या योजनेमध्ये शेतीला पाणी मिळावं, उद्योगांना पाणी मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि या मागण्यांसाठी आम्ही तांदळा येथे उपोषणाला बसलो आहोत. आणि हे सरकारने जर याची नाही दखल घेतली तर आज आम्ही केवळ एक महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी केली, उद्या कशाचीही होळी करू असा आम्ही या ठिकाणी इशारा देत आहोत.